आणि इस्रायलकडून लेबनॉनवरती ताजे हल्ले सुरू झालेले आहेत। हिजबुल्लाच्या ठिकाणावरून जोरदार हल्ले केले जात आहेत। हिजबुल्लाचा शस्त्रागार आणि अन्य पायाभूत सुविधांवरती हे हल्ले करण्यात आलेले आहेत। म्हणजे आताची ही एक मोठी बातमी आपण पाहतोय। अजूनही इस्रायलकडून लेबनॉनवरती ताजे हल्ले हे सध्या करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर इराणकडून देखील जोरदार असं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा युद्धाचा भडका हा अजूनही आपल्याला तसाच असल्याचं दिसून येत आहे। तर लेबनॉनची दहशतवादी संघटना म्हणून हिजबुल्लाकडे पाहलं जातं आणि याच लेबनॉनवरती आता इस्रायलकडून हे हल्ले करण्यात आलेले आहेत। ही दृश्य देखील समोर आलेली आहेत। मोठ्या प्रमाणावरती हवाई दलाकडून हे सध्या हल्ले सुरू आहेत। आणि कराचीतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासावरती काल झालेल्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। खामेनी यांच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये हिंसाचार भडकलेला होता आणि त्यामध्ये आंदोलकांनी सुद्धा अमेरिकेच्या सैनिकांवरती गोळीबार केल्याचं समोर आलेलं होतं। त्यांच्या या उत्तरामध्ये दूतावासातील सैनिकांनी आंदोलकांवरती केलेल्या गोळीबारामध्ये 19 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि तीच ही दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। या दूतावासावरती हल्ला करण्यात आलेला होता आणि या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल देखील गोळीबार झालेला होता। या गोळीबारामध्ये जवळपास 19 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याच गोळीबाराची दृश्य आपण पाहतोय। अनेक जण जखमी झालेले आहेत तर 19 जणांचा मृत्यू झालेला आहे। आणि इराणवरील हल्ल्याचा अमेरिकेच्या लष्कराकडून नवीन व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। इराणच्या फायटर जेटला कसं उद्ध्वस्त केलं हे दाखवणारा व्हिडिओ हा सध्या ट्विट करण्यात आलेला आहे। अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणच्या फायटर जेट्स आणि ड्रोनचा खात्मा करण्यात आलाय आणि तोच व्हिडिओ आपण टीव्ही स्क्रीनवरती सध्या पाहतोय। अमेरिकेकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। युद्धादरम्यान अमेरिका आणि इराणकडून हल्ल्याचे वेगवेगळे दावे करण्यात येतात आणि त्यामध्ये अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या युद्धनौकेवरती मिसाईल हल्ल्याचा दावा करण्यात आलाय। या युद्धनौकेला 4 बॅलिस्टिक मिसाईल्सनं टार्गेट केलं असा दावा हा इराण रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं सोशल मीडियावरती केलेला आहे। मात्र तो दावा अमेरिकेनं फेटाळून लावलाय। इराणनं डागलेल्या मिसाईल्स युद्धनौकेपर्यंत पोहोचल्याच नाहीत असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलेलं आहे। आणि याचबरोबर इराणनं बहरीनवरती देखील हल्ला चढवलेला आहे आणि या हल्ल्याचा व्हिडिओ देखील आता समोर येतोय। व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर धुळीचे मोठमोठे लोळ हे सध्या आपल्याला दिसून येत आहेत। बहरीनच्या राष्ट्रीय महामार्गावरती शूट केलेला हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। अमेरिका वापरत असणाऱ्या बहरीनमधील जो लष्करी तळ आहे या तळावरती हा हल्ला चढवण्यात आलेला होता आणि तिथलाच हा रस्त्यावरचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती धुराचे लोट हे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या दिसून येत आहे। आणि इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींचा मृत्यू झाला। अली खामेनींनी हल्ल्यावेळी नेमके अली खामेनी हे कुठे होते, इराणच्या सुरक्षा यंत्रणेनं त्यांना काय म्हटलं, त्यावरती खामेनी काय म्हणाले, या संदर्भामध्ये खामेनींचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर अब्दुल माजिद हाकिम इलाही यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। Yes, actually Ayatollah Khamenei was in his office every day. And several times the security asked him to move from his office to another city
and he refused. He said, if you could move 90 million Iranians to another city, I will move after 90 million. Why- Actually, obviously, they cannot do that. They asked him, we will provide you some basement to be safe for you. Said, if you could provide and build basement for all Iranian, yes, I'm ready also to be after 90 million. Actually, they couldn't do that for all Iranians, so he remained in his office, in his house, and in the morning, the aircraft of Zionist regime and America attacked his office. He, with his wife and his daughter-in-law and some of his nephew, passed away and martyred. आणि यानंतर पुढची एक मोठी अपडेट जाणून घेऊयात. इराणकडून भुयारामधून अमेरिका आणि इस्रायलच्या तळांना लक्ष्य करण्यात आलेला आहे. इराणच्या IRGC कडून हा नवा व्हिडिओ सध्या जारी करण्यात आलेला आहे. शाहेद क्षेपणास्त्र सोडत असल्याचा हा व्हिडिओ सध्या इराणकडून जाहीर करण्यात आलेला आहे. तर आपण पाहिलेलं होतं की परवापासूनच हवाई दलाकडून वेगवेगळ्या विमानांचा वापर करण्यात आलेला होता आणि या विमानांच्या माध्यमामधून हल्ला चढवण्यात आलेला होता. ड्रोन्सचा देखील वापर होत होता आणि त्यानंतर आता इराणकडून भुयारामधून अमेरिका असेल त्याबरोबरच इस्रायल असेल इथल्या विविध तळांना लक्ष्य करण्यात आलेला आहे. इराणच्या IRGC कडून हा एक नवा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. आणि खामेनींविरोधातील कारवाईचं अमेरिकेतील इराणी नागरिकांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन